विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे. आपण पाहतात विश्व 24 न्यूज. महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष संघर्ष नायक माननीय श्री भगवानराव वैराट साहेब यांनी पुकारले. 23 मे रोजी मगरूळ सोलापुरी रेल्वे प्रशासनाविरोधात विराट मोर्चाचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात प्रत्येक समाजातील घटक सोलापूर या ठिकाणी जाऊन आपल्या गरिबी जनतेच्या हक्कासाठी निवाऱ्यासाठी वैराट साहेबांच्या बरोबर ती जाऊन सोलापूर रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनात सहभागी होऊन जोमाने लढा देत आहे. जय भीम, जय शिवराय, जय लहूजी, जय शाहू फुले, जय अण्णाभाऊ व तसेच हमारा बुलंद नारा, हमारी झोपड़ी हमारी ताकद है, जय झोपड़पट्टी सुरक्षा दल. गेला तुम्हाला जेवढा आनंद झाला, तुमची हलगी वाजली, माझं काळीच तुम्ही राजा भाऊला डोक्यावर घेतलं तर मला असं वाटायला लागलं या सोलापूर शहर जिल्ह्यातल्या सगळ्या झोपडपट्टीवासियांना आपण पक्के घर देणार आहोत. एकी फोडण्यासाठी कुणीतरी लबाड लांडगा तुमच्यामध्ये राजा भाऊ वाईट आहे, महिला अध्यक्ष वाईट आहे, वैराट साहेब चांगले नाही असं म्हणणाऱ्या अवलादींना तुम्ही दाम करा. तुमचा निवारा पक्क करायची जबाबदारी ही माझी आहे. जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं की आपण लोकशाहीच्या आधारे आपला हक्क आणि न्याय मिळवणार. आम्हाला काय इथं सोन्या नाण्याने मिळवण्यासाठी आपण आलेलो नाही. आपण कसं तरी चटई बांबूच्या ह्याच्यामध्ये दाटीवाटीत राहतो. आई बहिणीची, मुलांची, नवऱ्याची काळजी घेऊन नाबाड कष्टाने एक एक पीठ महागाची आणतो. कुठं वर गळायला लागलं तर घरातली परात घेतो, गळते तिथं लावतो, ते पाणी फेकतो.
ओलाव्यात आपण राहतोय ही परिस्थिती मात करायची असेल तर सोलापूर शहर ही झोपडपट्टी मुक्त करायचं आहे. यासाठी आपण सगळेजण संघशक्तीने राहा, ताकदीने उभा राहा आणि प्रत्येकाच्या झोपडपट्टीमध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या संघटनेचं फलक लागलं पाहिजे, सभासद झालं पाहिजे आणि हाक टाकली तर बळं सुटलं पाहिजे. आणि तुमची हाक आली तर पुण्यातून मला याला जरी उशीर झाला तर हा मर्दासारखा वाघ तुमच्यासाठी सेवेसाठी दिली. आघाडी असो किंवा रवी असो हे सर्वजण तुमच्यासाठी आहे. फक्त आता काळजी एवढीच करायची, उद्याचा निकाल आपल्या हातात येईपर्यंत आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवायची. याच्यासाठी थोडंसं थांबा. पण 50% विजय आपल्या पदरात घेऊन जेव्हा पदर घेऊन येतात म्हणणं मांडलं की सदरची जागा ही रेल्वे सरकारची नाही. आमच्याकडे 7-12 जो उपलब्ध आहे तो 7-12 सोलापूर आयुक्त महानगरपालिकेची आहे असा पुरावा आपण त्या ठिकाणी सादर केल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांच्यासमोर टाकल्यानंतर आपल्या निवेदनाचं वाचन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब शंभरकर साहेबांनी ते निवेदन वाचलं आणि वाचल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या लोकांना अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुमची मालकी असलेले कागदपत्र दाखवा. तर त्यांनी फक्त त्यांचा रेल्वेचा एक सिक्का मारलेला नकाशा आणला आणि तेवढाच कागद त्यांनी दाखवला. कलेक्टर साहेबांनी आपल्या निवेदनाच्या मागणीनुसार त्यांना विचारलं यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड आहे, तुमच्याकडे 7-12 आहे का? तर रेल्वे प्रशासन म्हणलं आमच्याकडे तसं काही नाही. रेल्वे प्रशासनाने उद्या दुपारी सकाळी 11 वाजता आपली पुन्हा बैठक रेल्वे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सोलापूर आयुक्त यांची बैठक त्या ठिकाणी होणार आहे. आणि या बैठकीत निश्चित झालंय की रेल्वे प्रशासनाची जागाच नाही. आता उद्याच्या 11 वाजेपर्यंत तुमच्या सगळ्यांचा पुन्हा आशीर्वाद घेऊन राजा बेळनूर, रवी गायकवाड, आपल्या जिल्ह्याच्या दोन्ही शहराच्या आणि जिल्ह्याच्या अध्यक्ष यांच्या सगळ्यांचा समावेश उद्या 11 वाजता आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडणार. उद्या आपलं म्हणणं काय असणार आहे? रेल्वे प्रशासनाने त्यांची जागा दाखवली तर जिल्हा कलेक्टरना आपण मागणी करणार आहोत की आम्हाला 7-12ची जागा आमच्या मालकीची करा आणि मगच आमचं झोपडं हलवा. आता ही मागणी होईपर्यंत आपल्याला कायदा आणि सुव्यवस्थापन आपलं मागणं, आपली मागणी जेव्हा आपण सोलापूर शहरातून मांडतोय तेव्हा इथं कुठलं राजकारण नाही. इथं मला काय आमदार बनायचं नाही किंवा राजा भाऊला काही नगरसेवक बनायचं नाही किंवा महिला अध्यक्षांना काही इथं महापौर बनायचं नाही. आम्हाला बनायचं आहे एक की रडत आलेली, जुड्यात घातलेली माझी माय बहीण, तिच्या डोक्यावरनं छप्पर जर कुणी काढणार असेल तर आम्ही सुस्त बसणार नाही. आजचा दिवस माझा पुण्याचा दौरा मी रद्द केला आहे. कलेक्टर साहेब म्हणाले की वैराट साहेब तुम्ही थांबा, आपण त्यांच्या समवेत उद्या निर्णय घेणार आहोत. पण एवढं निश्चित सांगतो की आपल्या डोक्यावरनं छप्पर जाणार नाही, एवढी काळजी घ्या. तुम्ही संघटित राहा, तुम्ही ताकदीने उभा राहा. गरिबी हटाव, झोपडपट्टी 1 आणि 2
या झोपडपट्टीवासियांच्या वतीने आपण सर्वजण एका माईच्या लेकरासारखं संघटित झालो आणि डोक्यावरचं छप्पर हे आमचं आहे. जागा कुणाच्या बापाची असली तर आम्हाला काही घेणं देणं नाही. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.